ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली, मात्र अवघ्या कमी फरकानं त्यांना या ठिकाणी हार मानावी लागली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत प्रतापराव जाधव हे या बुलढाणा लोकसभेचे खासदार झालेत। आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल? शेतकरी नेते म्हणून तुमची ओळख आहे संपूर्ण राज्यभर। 2.5 लाख मतदान तुम्ही यावेळेला घेतलं, पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढवली, मात्र तुमचा पराभव झाला। काय कारण असू शकतं साधारण? नाही, असं की बुलढाणा जिल्हा हा घाटावर आणि घाटाखाली असा 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे। घाटावर लोकसभेमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहे आणि घाटाखाली 2 विधानसभा मतदारसंघ आहे। घाटावरच्या 4 विधानसभा मतदारसंघाची जर बेरीज केली मतांची, तर मी विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांच्या 17,000 पुढे आहे। म्हणजे मी 17,000चा लीड घेऊन खाली उतरलो घाटाखाली, परंतु घाटाखाली जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मला म्हणजे अपेक्षित मतदान नाही झालं। त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही कन्व्हिन्स नाही करू शकलो, आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं आम्ही मानतो। आणि त्या भागामध्ये मला जे अपेक्षित मतदान व्हायला पाहिजे होतं तसं मतदान झालं नाही, कमी मतदान मला मिळालं, त्यामुळे माझा पराभव झाला। आणि शहरांमध्ये थोडं कमी मतदान मिळालं, त्यामुळे पराभव झाला। पण माझ्याकडे काही पक्ष नव्हता, पैसा नव्हता, यंत्रणा नव्हती, मी एकटाच होतो। म्हणजे प्रचारही करायला मी होतो, नियोजन करायला मीच होतो, सगळ्या ठिकाणी मीच होतो। आणि काही ठिकाणी पोचायला सुद्धा मी कमी पडलो एकटा असल्यामुळे। 14-15 दिवसात नाही पोचू शकत माणूस। 2-3 कारणं आहेत माझ्या पराभवाची। आम्ही चिंतन करू, सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना, माझ्या समर्थकांना बोलून त्यांची एक बैठक आम्ही लवकरच घेणार आहे। चिंतन करू, मंथन करू, पराभवाची कारणं शोधू आणि जनतेने जो कौल दिला तो मान्य करून आम्ही पुढे जाऊ। आम्ही काही डगमगणारे, पराभवाने खचणारा कार्यकर्ता मी अजिबात नाही आहे। तुम्ही बघितलं असेल, मी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी ऑफिसमध्ये बसून सगळ्या लोकांची समस्या सोडवतो। आजही माझा जनता दरबार आहे दिवसभर, हजारो लोक आज येतील, त्यांच्या समस्या मी सोडवणार आहे। त्यामुळं विजय झाला तर उन्माद करायचं नाही, पराभव झाला तर खचायचं नाही। आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। त्यामुळे आमच्यावर अशी संकट अनेक वेळा येतात, जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येतात तेव्हा तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होतं। त्यामुळे निश्चितच पुढे काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल। एकंदरीत असं पाहिलं तर मतदानाची आकडेवारी पाहिली तर प्रतापरावांना सिंदखेडराजामधूनही लीड कमी आणि स्वतः ज्यांचं होमटाऊन जे मेकर आहे तिथं अवघे काही 372 मतदान त्यांना मिळालं आहे। नाही, असं आहे की सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये मला 30,000चा लीड आहे, म्हणजे चांगलं मतदान मला झालं। अजून काही गोष्टी तिकडे घडल्या नाही तर कदाचित मला 1 लाखापेक्षा जास्त मतदान पडलं असतं। म्हणजे मला तिथे सर्वसाधारणपणे 30 आणि म्हणजे 55,000चा 50-55,000चा लीड मी घेऊ शकलो असतो त्या मतदारसंघात, परंतु आम्ही जायला कमी पडलो। अजून काही गोष्टी घडल्या। मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रतापराव जाधवांचा बालेकिल्ला आहे, त्यांचं मूळ गाव आहे तिथे, त्यांचं मूळ मतदारसंघ आहे, तर तिथे मी त्यांच्या बरोबरीत मतदान घेतलं। त्यामुळं घाटावरच्या लोकांनी भरभरून झोळीमध्ये माझ्या टाकलं, फक्त घाटाखालीच जरा आम्ही कमी पडलो। तुम्ही निवडणूक हारलात, पण आता पुढची रणनीती काय असणार आहे? कारण की आगामी काळामध्ये विधानसभा आहेत, विधानसभा लढण्याची तयारी आहे तुमची? नाही, म्हणजे कागदावर जरी मी हरलेलो असलो तरी लोकांच्या मनामध्ये मी जिंकलेलो आहे। कारण ठीक आहे, आता हे टेक्निकल गोष्टी सगळ्या होत असतात, वोट ऑफ डिवायडेशन वगैरे वगैरे, त्यामुळं अनेक गोष्टी झाल्या। जी अपक्ष उमेदवार होते, ज्यांनी 5-5, 4-4 हजार मतदान घेतलं, तेच तर 1 लाख मतदान बाहेर गेलं। वंचितला 1 लाख मतदान बाहेर गेलं, म्हणजे जवळपास 1,90,000 85,000 मतदान हे बाहेर गेलं। त्यामुळं सुद्धा फटका त्याचा मलाही मोठ्या प्रमाणामध्ये बसला। आणि लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे यंत्रणा होत्या, त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, अमित शहा होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, भाजप होती, सगळे लोक त्यांच्याकडे होते। शेकडो कोटी रुपये खर्च त्यांचा निवडणुकांमधला आहे या लोकांचा। आमच्याकडे काहीच नव्हतं ना, आमच्याकडे लोकांनी दिलेल्या वर्गणीवर ही निवडणूक आम्ही लढलो। आणि त्यामुळं लोकांचं असं म्हणणं आहे की आपण फाईट चांगली दिली, टक्कर चांगली दिली, पण मला वाटत होतं की घासून का होईना आमचा विजय होईल। पण ठीक आहे, थोडेफार गणित चुकले, भविष्यकाळामध्ये हे सगळं आपण सुधारू। विधानसभा लढण्याची तयारी आहे का तुमची? निश्चितपणे माझी नाही म्हणत मी,
पण आता सगळ्या लोकांना एकत्रित बसू, त्या लोकांची मतं जाणून घेऊ. आता लोकांचे जे मला फोन येतात किंवा लोक जे भेटतात की विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे आहेत स्वतंत्रपणानं, असा लोकांचा कल आहे. आता लवकरच एक मेळावा आणि बैठक घेऊन लोकांची मतं मी समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची दिशा स्पष्ट करणार आहे. पण थांबायचं नाही एवढं मात्र पक्क. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढायचा, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जायचं, तालुक्यात जायचं आणि तरुणांची फार मोठी फळी या महाराष्ट्रामध्ये मी बांधणार आहे. तुम्ही स्वतः लढणार नाहीत का? नाही तर लोक जे म्हणतील ते काय आहे की मला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं लक्षात घ्या. लोक आणि कार्यकर्ते जे आदेश मला देतील तो आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण मला कोणीच गॉडफादर नाही ना, माझे गॉडफादर लोक आहेत, माझे नेते लोक आहेत, सामान्य लोक आहेत. त्यामुळे जनता जे म्हणेल, कार्यकर्ते माझे सहकारी जे म्हणतील ते मी करेल. नुकतीच काल प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, राज्यमंत्रीपद त्यांना या ठिकाणी मिळाले. अपेक्षा आहे जिल्ह्याची की कृषी मंत्रिपद त्यांना मिळालं पाहिजे. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? नाही, अशी चर्चा होती की आता शिंदे गटाला एकच मंत्रिपद दिलं तर ते कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशी एक सगळ्यांची धारणा होती, परंतु त्यांना राज्यमंत्रीपदावर थांबवलं. आता राज्यमंत्रीपदाला अधिकार फार कमी असतात, तर जे झाले कृषी मंत्री त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता त्यांना खातं कोणतं मिळतं, त्याच्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स का राहतो, त्या परफॉर्मन्स नंतर त्याच्यावर बोलता येईल असं मला वाटतं. पण जी हिंमत अजितदादा पवारांनी दाखवली की राज्यमंत्रीपद आम्हाला नको आहे, घेतलं नाही त्यांनी, ती हिंमत शिंदे गटाने पण एकनाथ शिंदेने दाखवायला पाहिजे होती. कॅबिनेट मंत्रिपद असतं तर अजून प्रभावी काम करता आलं असतं त्यांना. एक प्रश्न असा आहे की सध्या पेरणीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांना खतासाठी जास्त दरानं खत खरेदी करावं लागतं, बियाणं मिळत नाही आहे, काही बियाणे जास्त दरानं खरेदी करावं लागतं. काय मागणी करणार आहात तुम्ही सरकारकडे? नाही, मला असं वाटतं आता हा शपथविधी उरकला असेल, राज्यातल्या लोकांचं सगळं आता हे जर राजकारण संपलं असेल तर जरा आमच्याकडे लक्ष द्या शेतकऱ्यांकडं. लोकांना बियाणं मिळायला तयार नाही, कृत्रिम तुटवडा तयार केला बियाणांचा, बोगस बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे, खतांचा कृत्रिम तुटवडा तयार केलेला आहे, पीक कर्ज नॅशनल बँका द्यायला तयार नाही. सरकारमधल्या लोकांनी, ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी आणि सरकारमधल्या लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये खूप असंतोष या सगळ्या गोष्टीला घेऊन एखाद्या वेळी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटू शकतो आणि त्यातून काही घटनासुद्धा महाराष्ट्रामध्ये घडू शकतात. कारण शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. एक तर या लोकांनी सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, कांद्याची अवस्था वाईट करून ठेवली, सगळ्या शेतमालाची अवस्था या लोकांनी वाईट करून ठेवली. आणि त्यात आता हा सीझन हाती चांगला लागला पाहिजे म्हणून जे बियाणं पाहिजे ते मार्केटमध्ये मिळालं पाहिजे, जे खत पाहिजे ते मिळालं पाहिजे. लिंकिंगच्या नावाखाली जबरदस्ती आमच्यावर कोणत्या तरी खतं थोपवल्या जातात. आम्ही पण याच्यावर कडक भूमिका घेणारच आहे लवकरच. परंतु जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, ज्यांना लोकांनी निवडून दिलं त्यांनी प्रायोरिटीने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जो झटका सरकारमधल्या लोकांना दिला तो झटका यांना पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा लोक देतील. अजितदादा नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे की माझी मोदींशी ओळख आहे, मात्र त्यांना या ठिकाणी राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, त्यांनी ते नाकारलं. त्यामुळं भविष्यात त्यांची युतीसोबत राहील की युतीशिवाय विधानसभा राहील, हे यावर कसं पाहतात? नाही, आता असं आहे की अजून आता हे बघा, हे कसं आहे म्हणजे विधानसभा हे सगळे पक्ष एकत्रित लढतात का हा एक प्रश्न आहे. सीट शेअरिंगमध्ये यांचं पटेल का हाही एक प्रश्न आहे. म्हणजे महाविकास असो की महायुती असो. तर आता त्यांना राज्यमंत्रीपद दिलं म्हणजे त्यांनी नाकारलं तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं. कारण प्रफुल्ल पटेल हे फार सिनियर नेते आहेत आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदावर काम केलं. एवढा सिनियर माणूस राज्यमंत्रीपदावर काम करणं त्यांना बरोबर वाटलं नसेल आणि राज्यमंत्रीपदाला फारशा अधिकार पण नसतात. त्यामुळं त्यांनी ते नाकारलं, घेत बसले नाही शपथ. तिथं त्यांनी स्वाभिमानानं ते पद नाकारलं की नको आम्हाला कॅबिनेट मंत्रीच पाहिजे. आता विधानसभेमध्ये मला असं वाटतं की जर महाविकास आघाडी इंटॅक्ट लढली एकत्र तर हे एकत्र लढतील आणि जर महाविकास आघाडी सेपरेट लढली तर हे सेपरेट लढतील असं माझं मत आहे. म्हणजे हे समोरच्याने युती तोडली तर हे युती तोडतात. कधी कधी हे मोठे पक्ष एकमेकांना विचारून तोडत असतात की तुम्ही तोडणार आहे का, आम्ही पण तोडतो. ही इंटरनल लेवलला सगळ्या गोष्टी या होत असतात. यालाच धरून एक प्रश्न आहे की पालकमंत्रीपद सध्या अजित पवारांकडे आहे, मात्र मुरलीधर मोहोळ जे खासदार म्हणून निवडून आले त्यांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. खच्चीकरण होते का अजित पवारांचं? नाही, असं आहे की आता त्यांच्या भाजपचं कसं आहे की त्यांना आता मंत्रिपदं जी द्यायची आहेत ते प्रादेशिक समतोल ठेवून किंवा त्या राज्यांमध्ये त्यांना प्रादेशिक समतोल ठेवायचा असेल आणि पुणे हे त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं शहर राहिलेलं आहे भाजपसाठी नेहमीच. त्यामुळं पुण्यातनं बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश जातो. त्यामुळं कदाचित त्यांना दिला असेल. मला शहकाटशहाचं राजकारण काही त्याच्यामध्ये वाटत नाही, तो त्यांच्या प्रादेशिक समतोलाचा भाग असावा असं माझं मत आहे. विजय वडेट्टीवार म्हणतात की छोट्या छोट्या पक्षांना भाजप संपवत आहे.
नाही, याच्या अगोदरचा जर अनुभव लक्षात घेतला तर अनेक छोट्या पक्षांचं खच्चीकरण करण्याचं काम या मोठ्या पक्षांनी केलेलं आहे. मोठ्या पक्षांना प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्षांना छोटे पक्ष चालत नाहीत. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की छोट्या छोट्या पक्षांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण काही पक्ष त्यातूनही सही सलामत बाहेर पडले. तर मला असं वाटतं की तुमच्यामध्ये जर कर्तृत्व असेल, तुमच्यामध्ये जर कामाची धमक असेल, तर असं काही नाही की विधानसभेला पण छोटे पक्ष पण वेगळी कामगिरी करू शकतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळले आहेत, प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळले आहेत. एक चांगल्या पर्यायाच्या शोधात लोक आता आहेत आणि तो पर्याय आमच्यासारख्या अनेक लोकांनी एकत्रित येऊन तो महाराष्ट्राला दिला पाहिजे या मताचा मी आहे. जरांगे पाटील म्हणतात की विजय वडेट्टीवार जर का माझ्या विरोधात बोलले तर सर्वच्या सर्व सीटा पाडील. मनोज जरांगे पाटलांचं त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. नेमकं आता वडेट्टीवार साहेब काय बोलले किंवा हे काय बोलले मला काय त्याच्याबद्दल फारसं म्हणजे आता नेमकं त्यांचं काय टीका एकमेकावर झाली ती मला माहीत नाही. मी तो पूर्ण विषय समजून घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. त्यांनी अनेक विषयावरती या ठिकाणी चर्चा केली आणि आगामी काळात कार्यकर्त्यांशी चर्चा करून विधानसभा लढवायची किंवा नाही लढवायची यावरती चर्चा करून ते ठरवणार आहेत. कॅमेरामन विकी चव्हाणसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.